नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई खूप दारू पित असतो आणि तेवढ्यात तेथे समोरून माई येते. साईची अवस्था बघून माईला इतकं वाईट वाटत असतं, तिचे सुद्धा डोळे भरून येतात आणि साई दारू पिता पिता तो सुद्धा रडत असतो. तेव्हा माई आता साईजवळ येऊन बसते आणि त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता माई म्हणते की हे बघ साई, लेकरू कितीही मोठं झालं तरी सुद्धा आईच्या मायेला ते बरोबर कळून राहतं की त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे ते. तेव्हा आता साईने जी दारूची बॉटल लपवलेली असते आणि माई विचारते काय रे, का लपवली ती दारूची बॉटल तू? तेव्हा आता साई म्हणतो की माई मी काय करू, हे मनच ऐकत नाही, मग मी तरी काय करू? तेव्हा आता माई म्हणतात की अरे काय तू स्वतःची अवस्था करून घेतलीस रे, अरे तू असा कधी दारूला स्पर्श तरी केला होतास का? आणि ती मधुजी तुझ्या आयुष्यात आली काय, तुझ्या आयुष्यातून गेली काय, आणि तेव्हापासून तू हे सर्व सुरू केलंस. तेव्हा आता साई म्हणतो की प्रेम प्रेम सगळं काही शिकवतं. तेव्हा आता माई म्हणते की हे बघ मी असं ऐकून राहिले. माईचे डोळे आता भरून येतात. ती साईच्या पाठीवर हात ठेवून म्हणते की मला माझ्या पोट्याचं दुःख कळते, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, दारू पिऊन खरोखर दुःख विसरता येतं का? आणि जर का दारू पिऊन दुःख विसरता येत नसेल तर मग दारू कशाला प्यायची बरं? तेव्हा आता साई रडतच म्हणतो की अगं माई, थोड्या वेळासाठी तरी दुःख विसरता येतं दारू पिल्यानंतर. तेव्हा आता माई म्हणते की बाप्पा, माईला खूप टेन्शन येते. ती म्हणते की त्या रमाचं प्रेम तुझ्या डोक्यातून कधी जाणार तेच नाही कळणार, कुणास ठाऊक कधी हे सर्व होईल, म्हणून माईला आता खूप टेन्शन येते. आपल्या साईची तिला काळजी लागते आणि हे बघ पोट्या, तू स्वतःची काळजी घे असे बोलून माई आता तेथून आतमध्ये निघून जाते. तेव्हा साई आता खूप टेन्शन मध्ये आलेला असतो. तो लपवलेली जी दारूची बॉटल आहे तर ती घेतो आणि पुन्हा दारू पित असतो. त्यानंतर मात्र अक्षय गाडीतून जेव्हा जात असतो तेव्हा जे ग्रीटिंग्स कार्ड आहे तर त्याचा तो विचार करत असतो. माही त्याला म्हणलेली असते की हे बघा, तुम्ही ओळखा की नक्की आहे तरी काय ते कोडं. तेव्हा अक्षय म्हणतो की बापरे, इतकं मोठं कोडं, आणि त्यावर आता अहो तुमच्यासाठी हे जे नाव लिहिलेलं असतं आणि त्यामध्ये हर्टावर हर्ट म्हणजे असे. तेव्हा अक्षय अगदी माहीला प्रेमाने विचारत असतो की काय आहे हे सर्व. तेव्हा माही त्याला परत म्हणलेली असते की हे तुम्हीच ओळखा म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एका हार्ट मध्ये दुसरा हार्ट, नक्की याचा काय अर्थ असेल, म्हणून तो गाडीत चालवताना मात्र तो विचार करत असतो की नक्की ते सर्व काय असेल. त्यानंतर आता रमा मात्र आपले जे काही चिवड्याचे बॅग आहे तर ते विकण्यासाठी बाजारातून तेथून जवळून जात असते. तेव्हा मात्र आता एक दुकानदार समोर चिंचा बोरं घ्या, कैरी घ्या असा ओरडत असतो. आंबट चिंबट बालबच्चे आहो खाओ, चिंचा घ्या कैरी घ्या असे तो ओरडतो. तेव्हा रमा अगदी खुश होऊन त्याकडे बघत असते. तिला सुद्धा आता चिंचा बोरं आणि कैरी खाण्याची इच्छा होते. तेव्हा ती अगदी खुश होते आणि मनात म्हणते की चिंचा आणि बोरं बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले, म्हणून घाईने अगदी खुश होत ती त्या म्हणजे कैरीवाल्या जवळ येते आणि आता तो ओरडतच असतो की आंबट चिंबट खा, कैरी घ्या, बोरं घ्या. आणि त्यानंतर आता अक्षय गाडीतून विचार करता करता तो सुद्धा त्याच ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो. तेव्हा आता रमाही त्या कैरीवाल्या जवळ येते तर तो रमाला बघून विचारतो की बोला ना ताई, तुम्हाला काय हवं आहे, काय देऊ मी तुम्हाला? तेव्हा रमा आता ते कैऱ्या बोरं आणि चिंच विकत घेत असते. तिच्या तोंडाला इतकं पाणी सुटलेले असते आणि तेवढ्यात आता अक्षय हा जवळून तेथून गाडीतून येतो. रमाकडे त्याचं लक्ष जाते आणि तेव्हा तो रमाकडे एकटक बघत असतो आणि ही तर रमाच आहे, वेडी मुलगी, लहान मुलीसारखं चिंच खाते, आवळे खाते, कैरी खाते आणि पुन्हा तिला असंच लहान मुलासारखं वागायचं आहे, म्हणून पुन्हा ती 2 वेण्या घालून आली असे वाटते. म्हणून तो आता रमाकडे एकटक बघत असतो. म्हणजे 1 मिनिट, रमा ही चिंच बोरं आणि आंबट पदार्थ आहे तर ते खाते. नक्की रमाला काय सांगायचं असेल, म्हणून त्याला त्या ग्रीटिंग्स कार्डची सुद्धा आठवण होते की एका हार्ट मध्ये दुसरं हार्ट म्हणजे आईच्या पोटामध्ये बाळ, म्हणजे नक्की रमा आई होणार आहे, रमा आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. तर म्हणून अक्षयला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात अक्षय धावतच जाणार असतो, परंतु त्याला एक कॉल येतो. तो कॉल तो घेतो. तेव्हा त्याला क्लायंट तिथे पोहोचले आणि मीटिंग बद्दलचा हा कॉल असतो. तो आता फोनवर म्हणत असतो की मी नक्की लगेच येतो, म्हणून तो फोन ठेवतो आणि सारखं रमाकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की रमा, आपलं बाळ, हा जो क्षण आहे तो एकत्र साजरा करायला हवा. हे बघ, तुम्हाला सरप्राईज देण्या अगोदर मीच तुला कसा सरप्राईज देतो तू बघतच राहा. ही जी काही गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदरच मी तुला ही सरप्राईज देतोय. जेव्हा मी आता ऑफिस मधून घरी येईन ना तेव्हा मी तुला ते सरप्राईज देईल. म्हणून त्याला ऑफिस मध्ये पोहोचायचे असते, त्यासाठी तो लवकरच तेथून निघून जातो. तेव्हा आता रमा ही अगदी खुश होऊन ते कैरी वगैरे खात असते, परंतु आता एका क्षणाची तिला आठवण होते. ती आपल्या पोटा जिकडे काही आहे पोटाला हात लावते आणि आता ती स्वतःला विचारते की खरंच काय नशीब आहे माझं, मी अगदी आई होणार आहे आणि जो एक नवा जीव या जगामध्ये येणार आहे, परंतु त्याचे बाबाच आमच्या सोबत नाही. क्षण आमच्या बरोबर साजरा करण्यासाठी त्यांना पत्र मिळाले असेल का
आणि म्हणून ती विचार करते की आता जर त्यांना हे पत्र मिळालं नसेल तर स्वतः मी त्यांना हे सर्व जाऊन सांगायला हवे। म्हणून रमाला आता एका दृष्टीने अक्षय तिच्या सोबत नाही याचं सुद्धा खूप वाईट वाटत असतं। त्यानंतर मात्र आता इकडे कंपनीच्या ऑफिसमध्ये अक्षय येऊन पोहोचतो। आता अक्षयचं काही आता लक्ष नसते, कारण त्याला जो काही क्षण आहे त्याच्या जीवनामध्ये आलेला की तो बाबा होणार आहे हेच त्याला आता अगदी सुखावून जात असते। तो खूप खुश असतो। तर अभि मात्र आता पार्वती आजीसमोर आता जे काही बोलत असते, जे काही डॉक्युमेंट्स आहे तर जे काही लागणार आहे त्याचा डेटा फक्त अक्षयकडे आहे आणि अक्षय रेडी असेल आणि अक्षयला विचारतो की तू रेडी आहेस ना मीटिंगसाठी। तेव्हा आता अक्षयचं लक्ष नसते, अभि त्याच्याकडे एकटक बघतो आणि अक्षयला विचारतो की अक्षय तू मीटिंगसाठी रेडी आहेस का। तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी आणि मीटिंग यस यस मी रेडी आहे। तेव्हा आता अक्षय स्वतःच एकटाच हसत असतो। तेव्हा आता आजी विचारते की अक्षय अरे काय झाले आणि तो असा वेड्यासारखा एकटाच स्वतःशी काय हसतो बरं। तेव्हा आता अक्षय पुन्हा हसतो। अक्षय म्हणतो की काही नाही। तर आजी म्हणते की हे बघ अरे जरा कामाकडे सुद्धा लक्ष दे आणि फाईल्स आहे तर ते व्यवस्थित बघून चेक करत जा। तेव्हा आता अक्षय हसतो। अक्षय म्हणतो की हो हो नक्की नक्की। आजी म्हणते की उगाच काहीतरी लक्ष न देऊन भलत्याच कागदावर तू सह्या करून बसायचा। तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही ग आजी, माझी प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते। तेव्हा अक्षय परत स्वतःची हसत असतो, कारण त्याला तो बाबा होणार आहे याचा खूपच आनंद झालेला असतो। त्यानंतर आता आजी ही अभिला खुणावते की याला नक्की काय झाले असेल, हा स्वतःशीच का असा इतका हसत असेल। आजीला सुद्धा तो प्रश्न पडतो। तर अभि आता तिला खुणावून म्हणतो की मला सुद्धा काही सांगता येत नाही की अक्षयला काय झाले म्हणून, आणि अक्षय बिचारा आपला स्वतःशीच हसत असतो, त्याला इतका आनंद झालेला असतो। त्यानंतर आता इरावती इकडे माहीच्या रूम मध्ये येते आणि माहीला दूध वगैरे घेऊन आलेले असते। दुधाचा ग्लास ती आता माहीच्या हातात देऊन म्हणते की बाळा खरंच किती दमतेस ग तू, आणि हे दूध घे, तब्येतीची तू बिलकुल काळजी घेत नाही, मलाच तुझी काळजी असते। तेव्हा आता माही खुश होऊन म्हणते की थँक्स इरा, जरा ऐकून घे। आणि इरावती अगोदर दरवाजा लावून घेते आणि हे बघ माझं एक छोटंसं काम होतं माही, या पेपर्सवर मला अक्षयच्या सह्या हवे आहेत, त्या सह्या तू घेऊन देशील का। आणि हे आपले प्रॉपर्टीचे पेपर्स आहे, यावरती सगळीकडे मी तुझं नाव लिहिलेलं आहे। तेव्हा आता माही म्हणते की अगं तू तर बरोबर केलं आहेस, मग ठीक आहे, मला बघण्याची काय गरज आहे। त्यावर आता इरावती म्हणते की अगं ते तर बरोबर आहे, परंतु असं कुणावर आंधळा विश्वास ठेवायचा नसतो, ही गोष्ट लक्षात ठेव, मग एकदा वाच। तेव्हा आता माही ते पेपर्स न बघता इरावतीला म्हणते की इरा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मग कशाला ते पेपर्स मी चेक करू, तू जे काही करशील ते बरोबरच करशील, फक्त आपण हे जे काही करतो ते चुकीचं तर नाही ना। तेव्हा आता इरावती म्हणते की हो अगं आपण जे काही करतो ते अगदी बरोबर करतोय। म्हणून ती फाईल ती माहीच्या हातात देते आणि खाली बसून ती आता माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की खरंच माही तू खूप चांगली आहेस ग। अगं तू त्यावेळेस काय केलं हे बघ, जेव्हा त्या रमाला तुझी गरज होती तेव्हा मात्र तू तुझी जी काही प्रॉपर्टी आहे तेव्हा मात्र तू पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्या देविकाला सगळी काही प्रॉपर्टी देऊन तू तिच्या नावावर करून टाकलीस, स्वतःचा थोडा सुद्धा विचार तू केला नाही। आणि त्यावेळेस मात्र तू जे काही केलंस तर किती मोठा असा त्याग तू त्या रमासाठी केला आणि केलास की नाही तू हे सर्व करून। म्हणून हे बघ देव ही चांगली माणसं ओळखतो आणि त्यात म्हणजे अगं हेच बघ, हे जे काही तुझं त्या बदल्यात तुला जे काही फळ मिळालं आहे तर ते फळ तुला हेच मिळालं आहे असं तू समजायचं। आणि हे बघ स्वतःची काळजी घे, अक्षय आल्यानंतर ही फाईल तू माझ्याकडून घेऊन जा आणि त्यावरती तू सह्या घ्या। इरावती बरोबर आता माहीला फसवणार असते, सगळी प्रॉपर्टी ही मुकादमांची स्वतःच्या नावावर तिला करून घ्यायची असते आणि ही फाईल आणि ती माझ्याकडेच ठेवते, कारण मी जर येथे तुझ्याजवळ ही फाईल ठेवली आणि ती फाईल कोणी जर बघितली तर आपल्यावर संशय येईल, कारण या घरामध्ये भिंतींना कान आणि डोळे असतात हे तुला माहितीच आहे। तेव्हा आता माही म्हणते की हो माहिती आहे। तेव्हा आता बरोबर माहीला ती आपल्या जाळ्यामध्ये अडकवते आणि आता खुश होत ती दरवाजात येते। माहीकडे बघून आता ती इतकी खुश असते, कारण ही बेअक्कल मुलगी आहे आणि ही जी काही प्रॉपर्टीचे हे पेपर्स आहे तर ते वाचणार नाही, त्यावर ती जे काही आहे त्या म्हणजे त्याच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही हे मला माहिती होतं। आणि परत आता खुश होत दरवाजा वाजवते। माही आता लक्ष देते आणि माहीला म्हणते की हे बघ सगळं काही दूध तू आता सगळं काही संपून टाक। तेव्हा आता माही म्हणते की हो इरा तू काही काळजी करू नकोस, मी स्वतःची काळजी घेईल। इरावतीने बरोबर आता माहीचा अगदी वापर करून प्रॉपर्टी आपल्या नावावर हिसकावण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण त्यावर आता इरावतीने माहीला खोटं सांगितलेलं असते की यावर तुझे नाव आहे, परंतु आता
आता जे काही इरावतीने जी प्रॉपर्टी आहे तर त्या सगळ्यामध्ये आपलं नाव तेथे पुढे लावलेले असते, कारण माहीने ते पेपर्स बघितलेलेच नसतात आणि इरावतीलाही माहिती असते की माही पेपर्स बघणार नाही म्हणून। तेव्हा सगळं काही आता इरावतीच्या मनाप्रमाणे झाल्यानंतर इरावती खुश होत बाहेरच येते। आता कोणी आहे की नाही इकडे तिकडे डोकावून ती बघत असते आणि आता ती खुश होत मनात म्हणते की ऑलमोस्ट म्हणजे सगळी प्रॉपर्टी आता अक्षयच्या नावावर आहे। अभिषेकच्या नावावर जे काही शेअर्स आणि जे काही होते तर ते सुद्धा त्या मूर्खाने अक्षयच्या नावावर करून ठेवलेले आहे आणि आता हे जे काही आहे ते सर्व माझ्याच फायद्याचे होईल, कारण हे जे काही आहे ते सगळं माझ्या नावावर होईल, कारण आता ही जी काही सगळी प्रॉपर्टी आणि पैसा आहे मुकदमांचा तो सगळं काही माझ्या नावावर होणार आहे। म्हणून इरावती आता बरोबर निशाणा माहीवर लावते आणि प्रॉपर्टी आपल्या नावावर बळकवण्याचा प्रयत्न करत असते। त्यासाठी तिने कागदपत्र सुद्धा तयार केलेले असतात आणि आता बरोबर ती माहीला धक्का एक देणार असते, फसवणार असते। आणि ही मूर्ख म्हणजे माही ही जरीही आता एक नाव म्हणून मी तिचं ठेवलेलं आहे, परंतु जरीही तिच्या जीवाचं काही बरं वाईट झाले किंवा ती येथून कायमची निघून गेली तर मी इरावतीच त्याची मालकीण असेल आणि तीही जे काही आता मी केले तर एका माझ्या सहीवर सगळे व्यवहार मी करू शकणार आहे, मीच या सर्वाची मालकीण असेल। जे काही ठरवायचे असेल, काय करायचे असेल सगळं काही माझ्या सहीवर अवलंबून असेल। सगळं काही जे काही मी केलं तर ते वेड्या अक्षयच्या सुद्धा लक्षात नाही येणार, त्यामुळे जे काही हक्क आणि अधिकार असतील ते सगळे मला असतील। या सगळ्या जे काही मुकदमांची प्रॉपर्टीची आणि संपत्तीची एकमेव मालकीण फक्त मी आणि मीच असणार आहे। म्हणून इरावती आता मालकीण होण्याचं स्वप्न बघत असते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न तर सुरू असतात। आता त्या पार्वती मुकादम आणि मूर्ख अक्षय मुकादम एकदा की ह्या पेपर्सवर त्यांच्या सह्या झाल्यात तेव्हा मात्र माझं एक मोठं असं स्वप्न पूर्ण होईल, म्हणजे आता इरावती तिच्या नावावर सगळी काही मुकादमांची प्रॉपर्टी घेऊन या घराची मालकीण बनवण्याचं स्वप्न बघत असते। आणि हे स्वप्न नाही तर मला बदला घ्यायचा आहे, कारण जो काही तिचा प्रियकर आहे साहिल तर त्याला पार्वती आजीने मारून टाकलेलं असतं आणि इरावती बरोबर अगदी खोटं वागून तिला फसवलेलं असते। या सर्व गोष्टीचा इरावतीला आता या पद्धतीने बदला घ्यायचा असतो, मुकदमांना रस्त्यावर आणून। त्यानंतर आता इकडे जे काही रमाने पत्र अक्षयला लिहिलेले आहे ते पत्र अक्षयने वाचले की नाही हे बघण्यासाठी ती आता पुन्हा गेट उघडून मुकदमांच्या दारात आलेली असते। तेव्हा आता रमा ही मनात विचार करते की किती काही झाले तरी सुद्धा मी यांना सांगणार आहे की मी रमा आहे आणि आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय म्हणून। त्यानंतर आता अक्षय जेव्हा घरी येतो आणि अक्षय हातामध्ये काहीतरी सरप्राईज घेऊन आलेला असतो तेव्हा माही तेथे अगदी तांदूळ निवडत बसलेली असते। अक्षय एकसारखा तिच्याकडे बघत मनात म्हणतो की अरे सकाळी तर हिने वेण्या घातल्या होत्या आणि आता तर केस मोकळे सोडलेत आणि याला काय म्हणायचं बरं, हिचे काहीतरी मूड हे चेंज होत असतील का, तेव्हा असतील सुद्धा असा तो विचार करतो आणि स्वतःला समजावतो, स्वतःशी अगदी खुश होतो आणि धावतच तो रमाला आवाज देतो, इतका खुश असतो, हाय असं म्हणतो। तेव्हा तो आता रमाला म्हणजे माहीलाच विचारतो की काय डोकं दुखते का, गरगरते का, तेव्हा माही नाही नाही करत असते। तेव्हा आता माही नाही म्हटल्यानंतर अक्षय आता स्वतःला विचारतो की आत्ता तर मोकळे केस आणि जेव्हा मगाशी बाहेर होती तेव्हा 2 वेण्या इस्त्रीने बांधलेले होते असं तो स्वतःला विचारत असतो। तेव्हा मात्र आता माही त्याला विचारते की काय झाले, तेव्हा आता अक्षय म्हणतो की अग काही नाही जाऊन दे आणि हे पग मी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे। तेव्हा आता माही खुशून विचारते की काय, अहो काय आणलंस, तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग तू जेव्हा लहान असताना मला जे काही सांगितले होते म्हणजे तुझ्या लहानपणीच्या गोष्टी शाळा सोडल्यानंतरच्या, तेव्हा तू शाळा सोडल्यानंतर जो खाऊ खात होती तो खाऊ आज मी तुझ्यासाठी आणलेला आहे। तेव्हा आता माहीला काहीच कळत नसतं, कारण आता जो काही आवडीचा खाऊ आहे तो रमाला माहिती असतो, हिला कुठे काय माहिती असतं। तेव्हा ती अक्षयला विचारते की नीट सांगा काय आणले ते, आणि त्याच वेळेस आता रमा ती रमा आहे सांगण्यासाठी आता मुकदमांच्या अंगणात असते आणि ती आतमध्ये येत असते। तेव्हा मात्र आता जी काही अक्षयने आणलेले असते की कैरी, बोरं, चिंचा आणि जे काही आता जांभूळ वगैरे आहे ते सगळं काही तो घेऊन आलेला असतो आणि तो रमाला दाखवतो म्हणजे माहीला। आणि आता जी रमा आहे तर ती आतमध्ये डोकावून बघत असते। ती जेव्हा आता अक्षयने हा खाऊ आणलेला आहे तर त्याकडे एकटक बघत असते, कारण आता माहीला हे जे काही लहानपणी आवडत आहे हे रमाला आवडते, माहीला याबद्दल काहीच जाणीव नसते, म्हणून ती मुद्दाम आता अक्षय समोर खुश होण्याचं नाटक करते। आता अक्षय तिला म्हणतो की हे पग मस्त त्यावर मीठ मसाला टाक आणि खाऊन घे। त्यावर आता रमा म्हणते की बरं आणि खोटं बोलते की हे बघा हे सगळं मला शाळेत असताना आवडायचे, परंतु तुम्ही मात्र असं अचानक कसे आणलेत हे सर्व। अक्षय म्हणतो की अगं काय चेहरा करतेस आणि तुला काय वाटलं, मला काहीच कळलेले नाही की तू जी काही बातमी सांगणार आहेस तो काही तुम्हाला बातमी सांगण्याचा प्रयत्न करते ना
तर ती बातमी रमा मला कळलेली आहे. माहीला काहीच समजत नसते. माही आता अक्षयला विचारते की कसली बातमी तुम्हाला कळलेली आहे. तर अक्षयला वाटतं की मुद्दाम नाटक करते. अक्षय म्हणतो की आता ही नाटकं बंद कर, मला कळलेलं आहे आणि आता तू सांगून टाक. आणि तो माहीचाच हात धरतो आणि रमा आय लव्ह यू असं तिला गोल गिरक्या घेऊन म्हणत असतो. तेव्हा आता माही विचारते की काय झाले. तेव्हा आता अक्षय घट्ट तिला मिठी मारतो आणि आय लव्ह यू असं म्हणत असतो. बिचारी रमा मात्र आता बाहेरून हे सर्व बघत असते आणि अक्षय तर माहीलाच मिठी मारतो. तो माहीच्या मिठीत येऊन म्हणतो की आय लव्ह यू, आय एम सो हॅपी. तेव्हा अक्षय इतका आनंदात असतो. तर माही त्याला विचारते की अहो आता काय झाले ते तरी सांगा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू अजून नाटक करतेस का. म्हणून तो तिला आपल्या हाताला धरून खुर्चीवर बसवतो आणि तिच्या मांडीवर खाली बसून म्हणतो की हे बघ, आता मात्र अजिबात नाटक करू नकोस. तू मला सरप्राईज देणार होतीस ना. मला आता सगळं काही कळलेलं आहे. ही बातमी तू सरप्राईज देणार होती ना. खरं सांग की तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे. तर ही बातमी तुम्हाला सरप्राईज देणार होती ना. अक्षयला इतका आनंद झालेला असतो. त्याला तर काही कळत नसतं की माही आहे ही आणि बिचारी आपली रमा ती बाहेर आहे की ती प्रेग्नेंट आहे ते. तर आता अक्षयचं हे जे काही आनंद आणि जे काही तो वागतो हे बघून आपल्या रमाला मात्र हे सर्व ती बाहेरून डोकावून जेव्हा बघत असते तर इतकं वाईट तिला वाटत असतं. माहीला मात्र आता धक्का बसलेला असतो की अक्षय बाबा होणार आहे तर हे त्याला कळलेले आहे. माहीला आता भलतं टेन्शन येते आणि तिला एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ती अक्षय समोर अगदी खुश होण्याचं नाटक करते. तिचा चेहरा खुलवते. अक्षय तिला म्हणतो की हे बघ, मला इतका आनंद झालेला आहे रमा. अगं माझा आनंद गगनात मावत नाही. मला काय करू आणि काय नाही असे झालेले आहे. तेव्हा रमा आता हे सर्व ऐकते आणि अक्षयचा तो आनंद बघत असते. तर आता अक्षय आतमध्ये माहीलाच म्हणत असतो की हे बघ, नक्की मी काय करू, कसा रिॲक्ट होऊ. खरंच मला माझं कळेनासे झालेले आहे. इतका आनंद मला झालेला आहे. मुद्दाम अक्षय समोर नाटक करते आणि विचारते की अहो परंतु तुम्हाला हे सर्व कसं कळले. तेव्हा अक्षय म्हणतो की कसं म्हणजे. अगं मी तर सकाळी तुला बघितलं, छान तू चिंचा आणि कैऱ्या खात होती मस्त मीठ वगैरे लावून. तेव्हा आता अक्षय म्हणजे जेव्हा रमा ही बाजारात विकत घेत असते आणि तेव्हा मात्र अक्षयने तिला बघितलेलं आहे. तेव्हा रमाला ते आठवते परंतु रमाने अक्षयला बघितलेलं नसतं. अक्षय सांगत असतो की बाजारात तर बघितलं परंतु दुसरं जे विचार मी केला, जे ग्रीटिंग्स तुम्हाला दिले होते, एका हार्टमध्ये दुसरं हार्ट आणि तेव्हा मला लॉजिक झाले की एका आईच्या पोटामध्ये दुसरं बाळ आणि तेथेच मला हे सगळं काही जाणवल्यानंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आणि तेव्हा मला कळले की तू आई होणार आहे. तर काही इतकी मोठी बातमी आहे, ती बातमी तुम्हाला सांगत नाही. म्हणून तो माहीलाच हे सर्व म्हणत असतो. तर बिचारी रमा हे सर्व बाहेरून बघत मनात म्हणते नाही अहो ती नाही प्रेग्नेंट तर मी प्रेग्नेंट आहे. तुमची खरी रमा इथे आहे आणि काय करू मी यासाठी सर्व. परंतु किती काही झाले तरी सुद्धा मला शेवटी सांगावंच लागेल, तुमचं बाळ माझ्या पोटात आहे. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं हे बघ, तुम्हाला का सांगितलं नसेल बरं. आणि त्या क्षणी मी जेव्हा तुम्हाला म्हणजे मी तुला बाजारात बघितलं त्या क्षणी मी तुझ्याकडे येणार होतो, तुला अशी घट्ट मिठी मारणार होतो. परंतु त्यावेळेस मात्र मला नेमकं मीटिंगचा फोन आला आणि मला जावं लागलं. तेव्हा तुम्हाला लगेच का सांगितलं नाही बरे. तेव्हा आता माही मुद्दाम खोटं बोलते. माही म्हणते की हे बघा, सरप्राईज देणार होते मी तुम्हाला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हेच ते. अगं हे कसलं सरप्राईज, उलट ही बातमी तुला अगदी आम्हाला पहिल्यांदा अगदी आनंदाने सांगायला हवी होती. अगं आपण दोघांनी मिळून हे सर्व घरातील लोकांना सरप्राईज द्यायचं होतं. माही आता नाटक करत म्हणते की अहो तुम्हाला काय वाटतं, मला हे सगळं तुम्हाला सांगायचं नव्हतं का. अहो मला सांगायचंच होतं परंतु हा विचार मी केला. तर अक्षय म्हणतो की अगं जाऊन दे, आता बाकी कोणताही विचार करू नकोस. आता फक्त तू बाळाचा विचार कर. आता मला फक्त तू आणि आपलं बाळ हवं आहे, बाकी कोणताही विचार आपल्यामध्ये नकोय. आणि रमा अगं सिरियसली मला खरंच कळत नाही, इतकी आनंदाची बातमी मला मिळाली, कसा रिॲक्ट होईच मला कळत नाही. अक्षय आता इतका खुश झालेला असतो. माहीलाच आता आय लव्ह यू आता पुन्हा म्हणतो. तेव्हा आता माही तर खुश होते परंतु बाहेर रमाला इतका राग येत असतो कारण जे काही आहे तर ते माही किती खोटं वागून अक्षयला फसवते. तेव्हा आता रमाला हे सर्व सहन होत नाही आणि रागाने ती जेव्हा आतमध्ये जायला निघते तोच लगेच आता इरावती येते आणि तिच्या तोंडाला म्हणजे असं कापडाने अगदी घट्ट दाबून तिला बाजूला घेऊन जाते, तिचं तोंड दाबून. आता रमाला इतका राग येतो. रमा आता इरावतीला म्हणते की तुम्ही हे सर्व काय करतात,
तेव्हा आता इरावती म्हणते की काय आणि कुठे कुठे निघाली होतीस? तेव्हा आता रमा म्हणते की त्यांना सगळं काही खरं सांगायला आता मात्र बाद झाले, म्हणून रमा पुन्हा जायला निघते तर इरावती तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस, तुला आज जायचं आहे का? आणि आज जाऊन मात्र काय तुझा फायदा होणार आहेच बरं? अगं तुझा तर तोटाच होणार आहे. आणि अगदी रमाची वेणी जोराने धरते आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. हो की नाही रमा डार्लिंग? तेव्हा आता रमा रागाने इरावतीचा हात मागे झिडकारून देते आणि इरावती आत्याला विचारते की इरावती आत्या, काही सर्व तुम्ही करतात? तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ती माही आहे आणि मी रमा आहे, तरी सुद्धा हे सर्व तुम्ही घरातील लोकांबरोबर का करतात? तेव्हा आता इरावतीला हसू येते. इरावती म्हणते की अगं मी कुठे काय करते, तुझं नशीब, तुझ्या नशिबात अगदी आता हे सर्व भोगणं आहे, तर त्याला मी काय करणार? आणि हे बघ, जरा एकदा विचार कर की आतमध्ये जाऊन तू काय करणार आहेस? तुझ्या लाडक्या अक्षय डार्लिंगला तू हे सर्व खरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहेस का की मीच तुझी खरी रमा आहे म्हणून? माझा स्वीकार कर. अगं तो विश्वास तरी ठेवेल का? आणि मागच्या वेळेस तू काय केलं होतंस अगदी तसंच करेल तो आणि त्याची मम्मा, आम्हाला त्रास देण्यासाठी, आमची बदनामी करण्यासाठी, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तू येथे आलेली आहे असे ते तुला आरोप करतील, तुला जे काही आहे ते बोलतील आणि तुझा असा हात धरतील आणि तुला घराच्या बाहेर काढतील. या घराच्या बाहेर तुला केव्हा ते फेकून देतील माहिती सुद्धा होणार नाही. कळते का मी तुला काय म्हणते? आणि हे बघ, तरी सुद्धा तुला माझं ऐकायचं नसेल, मी तुला काय म्हणते हे तुला माहिती करून घ्यायचं नसेल, तर तू जा आतमध्ये. आणि रमाचा हात धरते आणि तिला लोटत म्हणते की जा ना आतमध्ये. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा इरावती आत्या, तुम्ही कितीही सत्य लपवण्याचा जरी प्रयत्न केलास तरी सुद्धा ते सत्य नाही लपणार, कारण ते सत्य माझ्या पोटामध्ये वाढत आहे. बघा, जेव्हा जरी सुद्धा हे माहीला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन गेले तरी सुद्धा जे सत्य आहे ते त्यांना आत्ताच्या आत्ताच समजेल. तेव्हा आता इरावती हसत असते. तेव्हा आता रमा म्हणते की जर हे सगळं काही यांना कळले तर तुमचं आणि तिचं भांडं फुटेल म्हणून. तर इरावती आत्या आता रमाकडे बघून अगदी खुश होऊन तिची गंमत उडवत असते आणि जा असे म्हणते. तेव्हा रमा सारखी तिच्याकडे एकटक बघत असते. रमाला आता इरावती आत्याचा सुद्धा इतका राग येतो आणि माहीचा सुद्धा. तेव्हा मित्रांनो, आता हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये. अक्षयला आता इतका आनंद झालेला असतो, तो तर आनंदातच असतो, त्याचा चेहरा पूर्णपणे खुललेला असतो. शशिकांत जेव्हा त्याला बघतो आणि विचारतो की काय रे, काय इतका आनंदाने तू उड्या मारतोस, काय झाले? तर अक्षय खुश होऊन म्हणतो की मी बाबा होणार आहे आणि रमा मात्र आई होणार आहे. तर हे ऐकून आता शशिकांतला सुद्धा आनंद होतो. शशिकांत लगेच आता अक्षयला घट्ट मिठी मारत कॉंग्रॅच्युलेशन्स असं बोलतो. तेव्हा मात्र आता अक्षय सुद्धा आपल्या बाबांना इतक्या दिवसातून घट्ट मिठी मारतो, तो सुद्धा इतका खुश असतो. त्यानंतर मात्र आता शशिकांतच्या डोळ्यात पाणी येते. शशिकांत म्हणतो की हे बघ, माझ्यासारखा मात्र तू होऊ नकोस, तू एक चांगला वडील हो. त्यानंतर मात्र रमा ही बाहेरच असते आणि रमा आपल्या पोटाला हात लावते आणि आता ती ठरवते किती काही झाले तरी आता सत्य ही बाहेर येणारच. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होते, रमा आपलं जे काही सत्य आहे तर ते सर्वांसमोर कसे घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.